नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण घडामोडींचा, मागोवा बातम्यांचा. अल्पावधीत आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे, सहकार्यामुळे लोकप्रिय ठरलेला मॅक कट्टा ह्या यूट्यूब चॅनलवरनं आपण आपल्याच अवतीभोवतीचे प्रश्नांची चर्चा करत असतो. एकीकडे आपलं रोजचं जगणं आहे, रुटीन काम आहे, घर, नोकरी, व्यवसाय, संसार आणि मग त्याला अनुषंगून जोडलेले जे काही म्हणून ज जबाबदाऱ्या असतात त्या करत असतो आणि त्याच वेळी आपल्या अवतीभोवती घटना घडत असतात. काही थेट आपल्याशी जोडलेल्या असतात, काही अप्रत्यक्ष प्रत्यक्ष परिणाम करत असतात. पण या सगळ्याचा नाही म्हटलं तरी एक कुठेतरी मनात त्याच्याविषयीचं एक चक्र आपलं चालू राहतं. आणि सध्याची घटना आहे जंतर मंतर, अर्थात राजधानी नवी दिल्ली येथे मध्ये सुरू असलेलं आंदोलन. आता हे आंदोलनाचं जे निमित्त आहे ते होतं नीट पेपर परीक्षा फुटण्याचं आणि त्यातून एक जो गोंधळ उभा राहिला, एकूणच शैक्षणिक व्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण झालं. शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार, एक वेगळ्या प्रकारची विकृती याविषयीची चर्चा सुरू झाली. पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं, कारण परीक्षा दिली होती आणि त्यामुळे एका अर्थाने परत एकदा त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात एक धस्स झालं. स्वाभाविकच चीड, संताप, अस्वस्थता, डोळ्यात अश्रू असं सगळं होतं. ही अवस्था केवळ जे बळी ठरले त्यांची नव्हती, तर संवेदनशील समाज म्हणून आपल्या सगळ्यांचीच ही होती की असं होता कामा नये, हे थांबवलं पाहिजे, हे काही बरोबर नाही. आणि त्यामुळे त्या विरोधात एक मोठं आंदोलन CJP नावाच्या एका पक्षाने, जो पक्ष समाज माध्यमात आणि परदेशात स्थापन झाला, त्यातून सुरू झालं. त्या पक्षाच्या भूमिकेला काहीसा प्रतिसादही मिळाला, सहानुभूती मिळाली. त्याचं कारण होतं की ते विद्यार्थ्यांकरता आणि प्रश्नाच्या सोडवणुकीकरता, म्हणजेच विधायक पर्याय देण्याकरता रस्त्यावर उतरते. ही मानसिकतेतनं सहानुभूती आणि काही प्रमाणात पाठिंबा मिळाला. मग या आंदोलनात ज्यांचं ब्रँडिंग झालेलं आहे, आता असं म्हणतात की ते 3 इडियटचा आणि त्यांचा संबंध नाही, पण सोनम वांगचुक, लडाख काय असतं, आपल्याला असे जे सगळे प्रदेश आहेत त्याच्याविषयीची एक वेगळ्या प्रकारची आत्मीयता असते. त्यात तो परत सीमावर्ती भाग, दुर्गम भाग आणि तिथे कोणतरी काहीतरी कळतंय, अशा सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू झालं. आणि ती स्थिती ती होती की एकाने स्वतःचे प्राण पणाला लावलेत, का तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी, अशी एक मानसिकता त्यातनं होती. आणि मग जेवढी आवश्यक सहानुभूती असते, सगळेच काही उठून जाणार नव्हते, ते शक्य नसतं. पण नाही बाबा, ठीक आहे, कोणतरी काहीतरी करतंय, अशी एक सकारात्मक मानसिकता त्यातून काहीशी निर्माण होत होती. या आंदोलनाला जेन झीचं म्हणजे तरुणाईचं आंदोलन म्हटलं गेलं, पण तसं नाही. तरुणाई देशातली हातातलं सगळं काम सोडून तिकडे धावत गेलेली नाही, किंवा सगळ्या तरुणाईंनी त्याचं समर्थन केलेलं नाही. कारण प्रत्येक तरुणाईला माहितीये की आपल्याला काय करायचं, त्यांची स्वप्न आहेत, त्यांच्या इच्छा आकांक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याकरता व्यावहारिक गोष्टी काय करायला लागतात हे त्यांना माहिती आहे. आंदोलन हे निमित्त असतं, ते तात्पुरतं असतं, त्यातून जागरण होतं, प्रश्नाची तीव्रता कळते, पण उत्तरही व्यावहारिक मार्गानेच शोधावी लागतात. त्यामुळे ते तरुणाईला कळत असल्यामुळे जाणीवपूर्वक ठासून ठासून जरी जेनझीचं आंदोलन आहे असं सांगितलं गेलं तरी ते तसं नव्हतं, तसं नाही. टप्प्याटप्प्याने या आंदोलनाचं जे काही चित्र निर्माण झालेलं आहे, ते मूळ प्रश्नापासून आंदोलन पूर्ण भरकटलं, तुटलं. मूळ प्रश्न काय होता? नीट परीक्षा आणि त्यातून निर्माण झालेला शैक्षणिक क्षेत्रातला गोंधळ, शिक्षण क्षेत्राचं होणारं एक वेगळ्या प्रकारचं भ्रष्टाचार, त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळणारी चालना, हे सगळे मूळ प्रश्न होते. ते बाजूला राहिले आणि त्यातून एक द्वेष भावनेची पेरणी आणि एका फुटीची पेरणी सुरू झाली. बघा, आंदोलनाला कोण कोण समर्थन देत आहे? सो कॉल्ड सेलिब्रिटी, जे परत एकदा पुरोगामी, सेक्युलर, लिबरल, अर्बन नक्षली अशा स्वरूपाचे आहेत आणि जे सातत्याने अशाच प्रकारे भूमिका घेतात. यातल्या कोणालाही देशातले मूळ प्रश्न, समाजाचे मूळ प्रश्न, आपल्या सगळ्यांचे मूळ प्रश्न, दैनंदिन समस्या सोडवण्यात इंटरेस्ट नाही. त्याचं भांडवल अतिशय हुशारीने करण्यात इंटरेस्ट आहे. जणू काही असं दाखवतात की आम्ही मसीहा आणि सगळे प्रश्न सोडवून देऊ, अशा प्रकारची भूमिका घेण्याचा मूळ हेतू लक्षात घ्या. आणि तोच मूळ हेतू टप्प्याटप्प्याने प्रकट व्हायला लागला.
तिथे जाणाऱ्या प्रत्येकाने हळूहळू आपले रंग रूप दाखवायला सुरुवात केली. मुखवट्या आडचे भेसूर विकृत चेहरे हळूहळू जंतर मंतरवर उघड व्हायला लागले. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा राजकीय विरोध तो आपण समजू शकतो. भारतीय जनता पार्टी आता सत्तारूढ पक्ष आहे आणि सत्तारूढ पक्ष म्हणून काही चुका होणार, काही त्रुटी उडीवा राहणार, त्यामुळे त्याच्यावर बोट ठेवणं, त्या दाखवून देणं, त्याच्या विरोधात आवाज उठवणं हेही आपण समजू शकतो. ते केलंच पाहिजे. अगदी जे भाजपचे वैचारिकदृष्ट्या समर्थक आहे त्यांनी सुद्धा पक्ष जर चुकला आणि पक्ष एका अर्थाने मतदार विरोधी भूमिका घेत असेल किंवा घेतली जात असेल तर जाब विचारला पाहिजे. त्यामुळे प्रश्न विचारणं, जाब विचारणं पाहिजे, हे लोकशाहीचं लक्षण आहे, ते केलंच पाहिजे. पण पण विरोधाची सीमारेषा केव्हाच ओलांडली आहे आणि द्वेष भावना व्यक्त होत आहे. जंतर मंतरवर त्या व्यासपीठावरनं नेमकं तेच होत आहे. आणि मग त्याकरता टार्गेट काय केलं? म्हणजे भाजप बाजूलाच राहिला, शिक्षण मंत्री बाजूला राहिले. टार्गेट हिंदू, हिंदुत्व, हिंदूपण याची टिंगल खिल्ली उडवणं सुरू झालं. संस्कृती, परंपरा, श्रद्धा, मान्यता, देवदेवता यांच्या विरोधात एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तिथं निर्मिती केली. मग वोकिझमचा आधार घेतला आणि त्यातून जे मूळ आंदोलनाशी जोडलेलं नव्हतं अशाच प्रश्नांची चर्चा सुरू झाली. तिथे सादर केलेली कवनं, गाणी, नृत्य ह्याच्यात काय व्यक्त होत होतं तर आंदोलन भरकटत आहे आणि आमचा अजेंडा वेगळाच आहे हेच परत 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 सांगितलं जात होतं. दिली जाणारी वक्तव्य, व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया ह्यातून एक द्वेष मूलकतेकडे हे आंदोलन जातो. म्हणजे विरोध बाजूला राहिला, प्रश्न सोडवणं बाजूला राहिलं, पर्याय देणं बाजूला झालं. एक प्रकारचं विद्रुपीकरण, नकारात्मकता आणि विकृतीकरण असंच टप्प्याटप्प्याने आंदोलन व्हायला सुरुवात झाली. हे होणं गरजेचं नव्हतं, कारण अशा प्रकारची आंदोलन ही गरज असते. अशा आंदोलनातनं सत्तारूढ पक्षावर अंकुश राहतो, विशेषतः प्रशासनावर. प्रशासन कोणाचंच नसतं, प्रशासन प्रशाचं असतं. म्हणायला नोकरशाही आहे पण ती सरंजामशाहीच आहे. त्यांच्यावर अंकुश राहतो. तो अंकुश ठेवण्याचं सोडून आपल्या आंदोलनाचा इव्हेंट करण्यातच यांनी धन्यता मानली. एकीकडे सोनम वांगचुक यांना वेठीस धरलं, त्यांचे प्राण पणाला लावले आणि दुसरीकडे अशा प्रकारची एक विचित्र प्रकारची मानसिकता आंदोलनाची प्रकट होत होती. या सगळ्याचं मूळ 2014च्या निवडणुकीशी जोडलेलं आहे. 2014 साली भारतीय जनता पार्टीचा मोठा विजय झाला, पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आले आणि मग 14 नंतर तिन्ही लोकसभेच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने भारतीय जनता पार्टी जिंकली. इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी विधानसभाही जिंकली. जी राज्य भाजपला मिळणार नाहीत अशी मानसिकता होती तिथेही भारतीय जनता पार्टीने मोठा विजय मिळवला. 2014 ते 2026 यात विकासाने वेग घेतला. परकीय गुंतवणुकीला निमंत्रण दिलं गेलं, त्याकरता अनुकूलता निर्माण केली गेली आणि एका अर्थाने एक मोठा विकासाचा पट, प्रकल्पाचा पट मांडला गेला. ह्या सगळ्याचा फटका राजकीय दृष्ट्या ज्यांना बसला ते आजही तितकेच अस्वस्थ आहेत, कारण त्यांना पराभव मान्यच नाहीये. आपण कसे हरू शकतो? कारण सत्तेकरताच आपण जन्माला आलेलो आहोत अशी ही एक वर्चस्ववादी मानसिकता होती आणि त्या मानसिकतेच हे व्यक्त होणं जंतर मंतरवर सुरू आहे. आपण या सगळ्या घटनाक्रमाने खूप बारकाईने बघा, तटस्थपणे, अलिप्तपणे बघा, पण जरूर बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की काय नेमकं चाललेलं आहे. प्रश्न सोडवणं खरोखर मंडळी बाजूला राहते. आणि मग असे जे राजकीय दृष्ट्या पराभूत झालेले आणि ही सगळी मंडळी सत्तेवर असताना त्यांचं म्हणून जे काही व्यापक असं वर्तुळ होतं, जे लाभार्थी होतं आणि त्या लाभातनं ह्या सत्तेची ते सतत पाठराखण करत होते. मग माध्यम कोणतंही असो, प्रसार माध्यमातनं, साहित्यातनं, कलेतनं, नाट्यातनं, चित्रपटातनं, जे साधन असेल स्वयंसेवी, तिथनं जे सगळे लाभार्थी ठरले होते तेही अस्वस्थ आणि कासावीस आहेत. आणि असे पराभूत झालेले आणि पराभूतांचे लाभार्थी मिळून जंतर मंतरचं आंदोलन हायजॅक केलं, मूळ प्रश्नापासून भरकटलं आणि आता ते आंदोलन एका वेगळ्या दिशेने चाललेलं आहे. त्या आंदोलनाचा एक छुपा भाग, जो धोकादायक भाग होता, तो म्हणजे सोनम वांगचुकच्या प्राणाची यांना जराही काळजी नव्हती. त्यांचं उपोषण यांना पेटत ठेवायचं होतं आणि उपोषणाचा अंत त्यांच्या प्राण घेण्यात होता. अशाच प्रकारचे व्हिडिओ सगळे आता प्रसारित होत आहेत, अशा प्रकारची माहिती येत.
ही कुठली कल्पना नाही, हे सत्य आहे. पण न्यायालयाने पुढाकार घेतला, पोलिसांनी योग्य भूमिका घेतली आणि सोनम वांगचुक यांचे प्राण वाचवले. त्यांना वेठीस धरलं होतं आंदोलकांनी, त्यांची सोडवणूक केली. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांची पत्नी काय भूमिका घेईल हा मुद्दा वेगळा आहे, त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ करू शकतो, तो करूही योग्य प्रकारची माहिती घेऊन. परंतु सत्य हेच आहे, सत्य हेच आहे. 2011 साली अण्णा हजारेंचे प्राण घ्यायचे होते, 2026 सोनम वांगचुक यांचे प्राण घ्यायचे होते. त्यांचं बलिदान, त्यांचं हौत्युत्म्य मिरवायचं होतं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची होती. बरं, जेव्हा अशा प्रकारची वातावरण तयार होतात देशात, एक अस्वस्थता, एक अविश्वास, गढूळ प्रदूषित जेव्हा सामाजिक राजकीय वातावरण होतं, तेव्हा बाह्य शक्ती फायदा घेत असतात. बाह्य शक्तींना नावं ठेवू नका, तुम्हीच संधी देता. बाह्य शक्ती फायदा घेत असतात कुठल्याही बाह्य शक्तीला. आणि जे विकसित देश आहेत, महासत्ता आहेत, त्यांना भारताचा उदय बघवत नाही. ही आजची स्थिती नाहीये. 47 साली स्वातंत्र्य मिळवलं तेव्हा हीच मानसिकता होती की यांना काय कळतंय, यांना काय लोकशाही टिकवता येणार, हे परत पारतंत्र्यात जातील, ही मानसिकता होती. त्याच्यावर मात करून टप्प्याटप्प्याने 47 ते 2026 आपण घवघवीत यश मिळवलेलं आहे. एक देश म्हणून ताठ मानेने जगात उभं राहतोय. आणि हे उभं राहणं ज्यांना नकोय तेच अशा प्रकारच्या आंदोलनाला हवा भरतात, त्याला एक वेगळ्या प्रकारचं बौद्धिक वैचारिक समर्थन देतात, दिशाभूल करतात, नॅरेटिव्ह उभं करतात. आणि नेमकं तेच चाललेलं आहे. आता मंडळी, या सगळ्या आंदोलनाच्या काळातच एक वेगळी बातमी आपल्यापर्यंत आली. दुर्दैवाने माध्यमातनं एकूण राजकीय बातम्यांना अधिक स्पेस, जागा दिली जाते. त्यामुळे ही बातमी कुठेतरी पहिल्या पानावर चौकटीत आणि मग त्याच्या कंटिन्युएशन मध्ये दुसऱ्या तिसऱ्या पानावर जाते. आणि टीआरपीच्या खेळात सुद्धा ब्रेकिंग न्यूज त्या अर्थाने महत्वाची कोणती हे ठरलं असल्यामुळे ही सुद्धा काही काय तिचा क्रमांक घसरतो. आपण विक्रम-1 अंतराळात सोडलेलं आहे आणि हे पहिलं स्कायरूट हैदराबाद मधल्या कंपनीने केलेलं पहिलं अशा प्रकारचं आपलं अभियान आहे, ज्याला आपण आगमन नाव या सगळ्याला दिलेलं आहे. आपल्या श्रीहरिकोटामधनं त्याचं यशस्वीपणे आपण प्रक्षेपण केलं आणि भारत आता अशा प्रकारची व्यावसायिक अंतराळात कामगिरी करू शकतो असा विश्वास कालच्या उड्डाणातनं आपण सिद्ध केलेला आहे. हे सगळं कशामुळे शक्य झालं तर इस्रोनी दीर्घकाळ जी काही पायाभूत सुविधा विकसित केली, त्यातून शास्त्रज्ञ संशोधक यांना जी संधी मिळाली आणि त्यातून आत्मनिर्भर भारत, स्वदेशीची कास, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे विक्रम-1चं यशस्वी उड्डाण आहे. जग आपल्या ह्या प्रगतीकडे बघतंय आणि त्या प्रगतीचाच हेवा करतंय आणि म्हणून आंदोलनं होत आहेत. आंदोलनाला घाबरायचं नाही, आंदोलनं झाली पाहिजेत, आंदोलनातनं प्रश्न सुटले पाहिजेत, ती आंदोलनं विधायक असली पाहिजेत, ह्या देशाच्या कायद्याच्या संविधानाच्या चौकटीत टिकणारी असली पाहिजे. दुर्दैवाने आंदोलनाच्या अडवून यावरही प्रहार करण्याचा छुपा प्रयत्न होतोय. या पार्श्वभूमीवर विक्रमचे हात महत्वाचे आहेत. म्हणजे विक्रम-1 ज्यांनी तयार केलं ते मेंदू, ते हात हे जास्ती महत्वाचे आहेत, कारण त्यांचं समर्पण राष्ट्राप्रती होतं. म्हणून मंडळी बघा, मेंदू कसा असावा, हात कसा असावा याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि मेंदू आणि हात कसा नसावा याचं दुसरं उदाहरण म्हणजे जंतर मंतर आहे. तेच वय आहे, तीच तरुणाई आहे ना, जेनझी म्हणतात. त्यांनी काय दाखवलं तर देशाची मान शान वाढवली आहे आणि ह्यांनी आम्ही देशाला वाचवतो अशी शिक्षण क्षेत्रात अशी भूमिका देऊन अराजकतेला निमंत्रण दिलेलं आहे. त्यामुळे दोन प्रकारचे, एक झेप आहे आणि एक जंतर मंतरवरचा राजकीय खेळ आहे. म्हणून मंडळी, हा सगळा घटनाक्रम आपण नीट समजून घेतला पाहिजे. आपल्या अवतीभोवती काय घडतंय याचं डिकोडिंग विश्लेषण आपण केलं पाहिजे. बिटवीन द लाईन्स वाचलं पाहिजे आणि रिस्पॉन्स, प्रतिसाद कशाला द्यायचा हे ठरवलं पाहिजे. मुद्दा आंदोलनाला विरोधाचा नसून आंदोलनाची मूळ भूमिका काय हा प्रश्न विचारणार आहे. आता ह्याच्यातच जो आंदोलन करणारा युवक आहे ना, ज्यांनी CJP स्थापन करून विदेशातनं आला, मूळ इथलाच भारतीय महाराष्ट्रातला, त्याच्यावर एका महिलेनी म्हणजे एका आईनी शाई फेकली. आता त्या शाई फेकणारीची अस्वस्थता, उद्विग्नता बघा. आपण त्या शाई फेकणारीवर टीका करतोय, पण तिची ती क्रिया का घडली? कारण तिचा हाच प्रश्न होता, माझं मूळ आंदोलन कुठे आहे? मी तुला मुलासारखा मानला आणि एक मुलगा लढतोय, माझ्यातल्या मातृहृदयाला वाटलं की आपण ह्याच्याबरोबर आता काम केलं पाहिजे, ते कुठे आहे? या भूमिकेतनं तिने शाई फेक केलेली आहे. ती शाई फेक
हा विचारलेला जाब आहे, अराजकतेवर निर्माण केलेला प्रश्न आहे, अराजकतेला दिलेला तडाखा आहे. पण त्या महिलेला सुद्धा आंदोलकांनी त्रास दिल्याची बातम्या येत आहेत. त्यांनी तसं आता म्हटलेलं आहे. म्हणजे आंदोलन कुठल्या टोकाला गेलेत बघा. सोनम वांचूकचे प्राण घ्यायचे आणि अशा प्रकारच्या तडाखा देणाऱ्या, अराजकतेला प्रश्न विचारणाऱ्या महिलेवरही त्रास द्यायचा. त्यामुळे मुळातच आंदोलनाच्या प्रेरणा काय आहेत आपण त्या तपासल्या पाहिजे. मंडळी, मॅक कट्टा ह्या सगळ्या अशाच विषयांवर भाष्य करत असतो आणि त्याकरता आपण मॅक कट्टा जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कल्पक मेंदू विरुद्ध भरकटलेले हेतू समजून घ्या आणि अवकाशातील झेप आणि जंतर मंतरचा राजकीय खेळ जाणून घ्या. मंडळी, मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.